याचना। ओकास वन्दामि भन्ते भारतेन कृतं मया सभं अपराधं क्षमथ मे भन्ते। द्वितीयंपि लोकास्तवन्दा निबन्ते भारतेन कृतं मया सभं अपराधं क्षमथ मे भन्ते। तृतीयंपि लोकास्तवन्दामि भन्ते भारतेन कृतं मया सभं अपराधं क्षमथ मे भन्ते। खमामि अभिवादनशीलिस्त नित्यां वद्धापचायिनो चत्तारो धम्मां वर्धन्ते आयुवन्नो सुखां बलं ते। पंचशील याचना। ओकासहं भन्ते ईशरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। द्वितीयंपि ओकास अहं भन्ते तीसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। तृतीयंपि ओकासहं भन्ते तीसरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। यमहं वदामि तं वदेथ भन्ते नमो भन्ते। नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्य। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। तुतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तुतीयम्पि धम्मं शरणं द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि। ततीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। ते शरणागमनं सम्पूर्णं आम्भन्ते पाणातिपाता वीरमणि सिक्खापदं समादयामि पानातिपाता दाना वीरमणि सिक्खापदं समादयामि अधिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि
सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्यपमादशमनावेरमणि सिक्खापदं समादियामि शूरामेरयमद्यपमादठाणा वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 ते शरणेन सत्सु पञ्चशीलं धम्मं साधु संसुरक्षितं पतवापमादेन शीलं संसादित भन्ते साधु 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 ठीक आहे म्हणते जी आता आम्ही पुढची वंदना घेऊया बुद्ध वंदना धम्म वंदना संघ वंदना जी मधुरा हो बुद्धवन्दना इति पीसो भगवान् अरहं सम्मा सम्बुद्धो बीजाचरणसम्पन्नो सुगतो लोकविदु अणुत्तरो पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनुष्याणां बुद्धो भगवाति बुद्धं जीवितपर्यन्तं यावनिर्वाणं शरणं गच्छामि ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा नत्थि मे शरणं नय्यं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देह पादपंशुवरुत्तमम् बुद्धेयो खलितो दोषो बुद्धो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पृथु रतनं बुद्धसमं नास्ति तस्मात्सुद्धि भवन्तु मे यो सन्निसिन्नो वरबोधिमूले मारं ससेनं महती विजेत्वा सम्बोधिमागच्छि अनन्तयाणो लोकोत्तमो तं प्रणमामि बुद्धम् स्वाखातो भगवता धम्मो सन्दिथिको अकालिको एहिपसिको औपनायिको पञ्चतं वेदितव्यो वियुहीति धम्मं जीवितपर्यन्तं यावन्निर्वाणं शरणं गच्छामि ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पचुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरं धम्मे यो कलितो दोषो धम्मो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यति विविधा पृथो रत्नं धम्मसमं नास्ति तस्मात्सोत्थि भवन्तु मे अट्ठङ्गिको अर्यपथो जनानं मोक्षप्रवेश उजुको वमग्गा धम्मोऽयं शान्तिकरो पणितो ज्ञानिको तं प्रणमामि धम्मम् सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो उजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्गो सामीचिपटिपन्नो सावकसङ्गो
यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुद्गलाये स भगवतो सावकसङ्घ आहुनीयो पाहुनीयो दक्षिणीयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरो पुण्यं खेतं लोकसाक्षी सङ्घं जीवितपर्यन्तं यावन्निब्बाणशरणं गच्छामि ये च सङ्घातीतात् ये च सङ्घा अनागता पचुपन्नात् ये सङ्घा अहं वन्दामि सपदा नाथि मे शरणं अयं सङ्घो मे शरणं वरम् ये तेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं सङ्घं सतिविधोत्तमं सङ्घेयो खलितो दोषो सङ्घो खमतु तं मम यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधं कुतु रतनं सङ्गसमनद्धि तस्मासोऽर्थी भवन्तु मे सङ्गो विशुद्धो वरदक्षिणीयो तन्तीन्द्रियो सब्बमलपहीनो गुणेहिने केहि समिद्धिपत्तो अनासवो तं प्रणमामि सङ्घम् वन्दना वन्नगन्धगुणेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनीन्द्रस्तोत्रविभागसरोरे पूजयामि बुद्धं कुसुमेन पूजेन मेतेन लभामि पूर्णम् पुष्पं मिलायति यदा इदं मे कायति विनाशभावो जनसारपदीतेन दीपेन तमदन्तिना त्रिलोकदीपं समबुद्धं पूजयामि तमोदम् सुगन्धिनाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागतम् ते त्वापरं ब्रह्मं वादनानन्दनासकम् सुगन्धिना गन्धेन पूजयामि लोकनायकम् बुद्धं च धम्मं च सङ्घं सुगततनुभवा मातुभूतासु गाभे लङ्काय जम्बुदीपे दिवसपुरवरि नागलोके च दूते सद्दी बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशि पुरुषलोमादिधातु मध्ये सद्देति बुद्धं दशबलतनुजं योगिचेतियं नमामि यामि चेतियं सर्वकामेषु पठितं सारिकर्तातु महाबोधि बुद्धचुपं सकलं सदा यस्य मूलेन सन्तो सम्भारी विजयं माता भक्तो सबन्तं वन्दे तं बोधिपादकं शिवेतु महाबोधि लोकनाथेन पूजिता महन्तीते नमस्मामि योगिराजा नमस्तुते योगिराजा नमस्तुते योगिराजा नमस्तुते शिवाय ब्रह्माय शिवाय धम्मपतिपत्तिया धम्मानुपूजयामि शिवाय धम्मानुधम्मपटिपत्तिया सङ्घं पूजयामि नदाय पटिपत्तिया जाति जनामरं वरिमुञ्च सामि इमाय पुण्यक्रमेण मामे बालसमागमो सन्तं समागमो
यावनिंदानपत्या देवो वसुद्धु कालेन सस्य संतति हेतु च पितो भवन्तु लोको च राजा भवन्तु दण्डो विनाय बुद्ध पूजाय सताय शुद्धचेतसा चिरन्तु चार्थ सद्धाम लोको भवन्तु सुखी सदा विनाय धम्म पूजाय सताय शुद्धचेतसा चिरन्ति चार्थ सद्धाम लोको भवन्तु सुखी सदा विनाय संघ पूजाय सताय शुद्धचेतसा चिरन्ति चार्थ सद्धाम लोको भवन्तु सुखी सदा सर्वपापस्थितिरन् कुशलसुखसम्पदा सच्चित्तलोपयोगपदम् एकं विधानसागरम् साधू 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 खूप छान छान पूजा झाली. पंतजी वंदामे. आज आपल्याला भंतेजी ज्ञानदेव डॉक्टर भंतेजी ज्ञानदेव जॉईन झालेले आहेत. सध्या त्यांचा वर्षावास सुरू आहे नागपूरमध्ये. भंतेजी आपण वेळात वेळ काढून आमच्या या कार्यक्रमाला आलात. खूप खूप धन्यवाद भंतेजी. आपण शील दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मी आपल्याला विनंती करतो भंतेजी की आम्हा सगळ्यांच्या कल्याणासाठी भंतेजी आपण धम्मदेसना द्यावी. वंदामे भंतेजी. विनंती. महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य गोविंद बाबा आंबेडकर उपस्थित या संगायन क्लासमध्ये सहभागी झाले सर्व उपासक उपासिका मंडळी. नियमितपणे धम्मवर्ग अनेक दिवसापासून सुरू आहेत. तर अनेक विषयावरती आपण चिंतन केलेलं असेल, अनेक विषयावरती आपण मंथन केलं असेल, अनेक विषयांना आपण गांभीर्याने पाहण्याचा देखील प्रयत्न केला असेल. तर जे आपण अध्ययन करतो, प्रवचनाच्या माध्यमातून ऐकतो किंवा धार्मिक ग्रंथाचं अध्ययन करून ज्या काही बाबी आपण शिकत असतो, हस्तगत करीत असतो, तर त्या बाबींना आपण पुढे वाढविणे, पुढे टिकवून ठेवणे हे देखील गरजेचं आहे. आणि त्यामध्ये मध्ये मध्ये उजळणी म्हणून देखील करायला पाहिजे. कारण काही काही बाबी कालांतराने म्हणजे विस्मरण होत असते. तर विस्मरण होऊ नये. जे काही आपण मिळवलं आहे, जे काही आपण साध्य केलं आहे, जे काही आपण प्राप्त केलं आहे, ते याला मधून मधून उजळणी देखील देणं आवश्यक आहे. कारण अनेक बाबी आपल्या कामाच्या व्यापामुळे, कोणी नोकरी धंद्यामध्ये आहे, कोणी उद्योगधंद्यामध्ये आहे, कोणी घरगुती कामामध्ये आहे. तर ह्या सर्व व्यापामुळे अनेक बाबी ज्या आहेत कधी कधी आपल्या डोक्यातून, कधी कधी आपल्या मनातून कमी कमी होत असतात. परंतु त्यासाठी ज्यावेळेस आपल्याला म्हणजे खाली वेळ मिळतो, तर खाली वेळेमध्ये आपल्यावरती ते उजळणीच्या रूपाने त्याला म्हणजे हे करणे हे देखील आवश्यक आहे. तर आपण अनेक संघटनेमध्ये, अनेक क्षेत्रामध्ये, अनेक वेगवेगळ्या कार्यामध्ये, धार्मिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल किंवा इतर बाबीशी संबंधित ज्या काही बाबी असतील, तर त्या त्या ठिकाणी आपण काम करीत असतो. परंतु अनेक वेळा आपण कधी कधी कामचुकारपणा करतो. कारण की आपण करीत असलेल्या त्या ठिकाणी आपलं मन किंवा आपलं जी काही ऊर्जा आहे, मानसिक रूपाने, शारीरिक रूपाने, आपल्या मनाच्या भावनेतून, तर अनेक वेळा त्या ठिकाणी नसल्यामुळे अशा प्रकारे आपल्या मनामध्ये असा विचार उत्पन्न होत असतो. परंतु ज्यावेळेस आपण आपल्या कामाचं क्षेत्र चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करतो, चांगल्या पद्धतीने त्याला ओळखण्याचा प्रयत्न करतो आणि
आम्ही जे काही कष्ट करीत आहोत, परिश्रम करीत आहोत, तर हे आमच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहे, संबंधित आहे. आमची उपजीविका या कार्यावरती आहे. तर अशा ज्यावेळेस आपण समजायला लागतो त्यावेळेस आपल्याला आपण काम केलेल्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे वेगळा आनंद देखील निर्माण होऊ शकतो. परंतु ह्या सगळ्या बाबी जर आपल्याला करायच्या असतील तर सर्वप्रथम आपल्या मनामध्ये आपण ज्या ठिकाणी काम करतो, धार्मिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, उद्योगिक असेल किंवा इतर क्षेत्रामध्ये असेल, तर त्या ठिकाणी किंवा आपल्या परिवारामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपण राहत असलेल्या परिसरामध्ये, आपण राहत असलेल्या नगरामध्ये किंवा आपण राहत असलेल्या विहारामध्ये, ज्या ज्या ठिकाणी आपण एकत्र येतो तर त्या ठिकाणी त्या समूहासोबत, त्या लोकांसोबत किंवा परिवारामध्ये राहत असताना आपल्या परिवारातील जे काही सदस्य आहेत त्यांच्या समवेत काम करताना सर्वप्रथम आपल्याला एकमेकाला समजून घेणं आवश्यक आहे. तर एकमेकाला समजून घ्यायचं असेल, एकमेकाचा विश्वास संपादन करायचा असेल तर त्याकरता आवश्यक बाब जी आहे ती आहे मैत्री भावना. तर ही मैत्री भावना आपण एकमेकाविषयी आपण विकसित केली, मैत्री भावनेचा आपण अभ्यास केला आणि अभ्यास करून प्रत्यक्ष आपल्या व्यवहारातून, प्रत्यक्ष आपल्या आचरणातून, प्रत्यक्ष आपल्या कर्तव्य दक्षतेतून अशा प्रकारे जर मैत्री भावना आपण विकसित केली, वाढवली, त्याची वृद्धी केली तर आपल्या परिवारामध्ये जे काही सदस्य असतील, मेंबर असतील किंवा विहारात आपण काम करत असतो सामाजिक, धार्मिक, तर त्याही ठिकाणी जर आपण एकमेकाविषयी मैत्रीची भावना दृढ केली, मैत्रीची भावना विकसित केली तर एकमेकाला समजून घेण्यासाठी ह्या ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या आवश्यक बाबी निर्माण होत असतात. तर आपण एकमेकाला समजून घेतच नाही तर आपल्या मनामध्ये, आपल्या चित्तामध्ये कितीही चांगल्या महत्त्वपूर्ण बाबी असतील, कितीही चांगल्या आपल्या विकासाच्या बाबी असतील, किती चांगलं आपल्या मनामध्ये विचार आले असतील, आपल्या परिवार असेल किंवा धार्मिक संघटना असेल, सामाजिक संघटना असेल किंवा ज्या ठिकाणी आपण शिक्षण ग्रहण करतो त्या ठिकाणी आपल्याला अधिकाधिक चांगल्या चांगल्या प्रकारचं शिकायचं असेल किंवा जे शिकवणारे प्राध्यापक असतील त्यांच्याही प्रती किंवा त्या प्राध्यापकांना देखील विद्यार्थ्यांच्या प्रती अशा प्रकारचा मैत्रीभाव दृढ करायला पाहिजे. परंतु अनेक ठिकाणी या बाबीची कमतरता आपल्याला दिसून येते. कारण कमतरता यामुळे दिसून येते की अनेक कार्य आपण हाती घेतो. सुरुवातच्या काळामध्ये एकदम अतिशय उत्साह असतो, नंतर मग काही कालानंतर आपण एकमेकांच्या म्हणजे ज्या काही कमी आहे, एकमेकांची जी काही कमजोरी आहे तर ती कमजोरी धरून आपण त्या व्यक्तीला नाव ठेवणे किंवा त्या संघटनेला नाव ठेवणे. तर हे कशामुळे आपण सुरुवात अतिशय उत्साहामध्ये केलेली आहे. तर उत्साहामध्ये केली आहे तर त्या कोणाची काही कमजोरी असतील तर त्या लोकांना अशा प्रकारे कमजोरी समजून सांगण्याचा प्रयत्न करणे. जी बाब त्या व्यक्तीला माहीत नसेल ती बाब आपण त्या व्यक्तीच्या लक्षामध्ये आणून देणे. हे ज्यांच्या लक्षामध्ये जी चूक येत असेल तर आपलं काम आहे की त्यांची चूक तेव्हाच म्हणजे त्याच्या लक्षात आणून देणे. परंतु आपण त्या चुकीवरती पांघरून घालण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मग अशा प्रकारे आपापसामध्ये मतभेद जे आहेत ते निर्माण होत असतात. परंतु वेळीच आपण ती चूक त्या व्यक्तीच्या लक्षात आणून दिली आणि त्याला प्रेमाच्या भावनेतून, मैत्रीच्या भावनेतून, सामंजस्याच्या भावनेतून ती चूक त्याच्या अशा प्रकारे लक्षात आणून दिली आणि त्याने देखील ती मान्य केली तर त्यामध्ये सांगणारा जो आहे त्याचंही हित आहे आणि त्याने ऐकला त्याचंही हित आहे. कारण
याच्यामध्ये वाईट काही नाही, परंतु आपण अशा प्रकारचं आचरण करण्याचा प्रयत्न अनेक वेळा करीत नाही. तर त्यामुळे आपण ज्या पद्धतीने आपल्याला ज्या वेगाने काम करायला पाहिजे त्या वेगाने आपण काम करू शकत नाही. त्या ठिकाणी त्याला एक प्रकारे एक कामाची गती मंदावली जाते, एक प्रकारे त्याला ब्रेक लागतो. तर त्यासाठी मैत्री भावना ही आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचरणातून, आपल्या व्यवहारातून, आपल्या चालण्यातून, आपल्या बोलण्यातून अशा प्रकारे त्याचा विकास आपण केला पाहिजे. तर अनेकदा आपण अशा प्रकारे एकमेकांविषयी मैत्री भावना, एकमेकांचा विश्वास आपण संपादन न केल्यामुळे अनेक कार्य जे आहेत आपले त्या ठिकाणी प्रलंबित राहत असतात. तर त्यासाठी सर्वप्रथम एकमेकांचा विश्वास संपादन करायचा असेल तर त्यासाठी देखील मैत्रीची आवश्यकता आहे. जर आपण अशा प्रकारे मैत्रीची भावना विकसित केली तर आपल्याला जे काही बोलायचं असेल ती देखील आपण चांगल्या प्रकारे निर्भीळपणे बोलू शकतो. परंतु जर आपण आपसामध्ये मैत्री विकसित केली नाही, आपसामध्ये मैत्री भावना आपण बाळगली नाही, तर आपण आपल्या मनामध्ये किती चांगला विचार असेल तो देखील आपण स्पष्टपणे बोलू शकत नाही किंवा स्पष्टपणे बोलण्याचा आपण धाडस निर्माण करू शकत नाही. कारण की सर्वप्रथम आपल्या मनामध्ये आपली भीती असते की मी जे काही बोलणार आहे तर त्यावरती हे लोक त्या बाबीला गांभीर्याने घेतील का नाही घेतील, ही देखील भीती आपल्या मनामध्ये असते किंवा एक प्रकारचं न्यूनगंड देखील आपल्या मनामध्ये आपल्याला सतावत असतो. कारण की तशा प्रकारची शाश्वती, तशा प्रकारची भावना आपल्या मनामध्ये नसते की आपण जे काही बोलणार आहोत हे लोक त्याला ऐकून घेतील का नाही घेतील. तर जर आपण एकमेकांविषयी आपण मैत्री भावना वाढविली, एकमेकाला आपण समजून घेतलं, एकमेकांचा विश्वास संपादन केला, कारण विश्वास हा देखील एक महत्वाची बाब आहे. तर विश्वास आपण तेव्हाच निर्माण करू शकतो एकमेकाला ज्यावेळेस आपण मैत्रीच्या भावनेतून जाणून घेतो, समजून घेतो, तशा प्रकारे आपल्या व्यवहारातून तशा प्रकारे दर्शवितो, त्याच वेळेस आपण एकमेकांचा विश्वास संपादन करू शकतो आणि एकमेकांविषयी जी काही जवळीकता आहे, आपुलकी आहे ती देखील निर्माण होत असते. तर त्यावेळेस आपण आपल्या मनामध्ये ज्याही काही बाबी उत्पन्न होतात त्या बाबी आपण स्पष्टपणे, सरळपणे मांडू शकतो आणि त्यावरती त्याला समजून घेऊन जो काही प्रश्न असेल, जी काही विकासात्मक बाबत, परिवाराचा विकास असेल किंवा विहारातील काही कामं असतील किंवा काही संस्था असतात त्या ठिकाणची कामं असतील, तर ते कामं करताना ही बाब देखील आवश्यक आहे. नाहीतर मग अनेक ठिकाणी अशा प्रकारे आपसामध्ये मतभेद हे निर्माण होत असतात. तर भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी जरी सांगितलं उपदेश असेल तरी, कारण बुद्ध वचन जे आहे ते बुद्ध वचन तिन्ही काळासाठी अनुकूल अशा प्रकार, कारण भगवान बुद्ध व्यर्थ अशा प्रकारे कधीही बोलत नाही. कारण तिन्ही काळाचं भान ठेवून तिन्ही काळाच्या अनुकूलता दर्शवून तशा प्रकारे भगवान बुद्ध आपल्या वाणीद्वारे त्या प्रकारचा उपदेश करीत असतात. तर भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी आपण कर्णिमे सुप्त बोलत असतो वंदनेमध्ये, परंतु त्याचा अर्थ देखील आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेक लोक जे वंदना म्हणतात परंतु खाली वेळेमध्ये त्याचा मराठीमध्ये म्हणा, हिंदीमध्ये म्हणा जो अनुवाद आहे तो अनुवाद देखील आपण वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर अनुवाद वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येते की आपण काय बोलत आहोत आणि त्याचा अर्थ आपल्याला समजल्यानंतर आपल्या प्रत्यक्ष आचरणामध्ये, प्रत्यक्ष व्यवहारामध्ये त्या बाबीला आपल्याला उतरवण्यासाठी याची मदत होऊ शकते. तर म्हणून आपण अर्थ देखील समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर भगवान बुद्धाने म्हटलं आहे, माता यथा नियं पुत्रं आयुषा एकं पुत्रं अनुरक्षेत एवं पे सर्वभूतेषु मानसंभावे अपरिमाण. तर या पालिगाथेमध्ये भगवान बुद्ध म्हणतात, मैत्रीबद्दल वर्णन करताना बुद्ध बोलतात की ज्या प्रकारे माता, आई हे आपल्या बालकाचं, बालिकेचं संगोपन करीत असताना, त्याचं लालन पालन करत असताना, त्याला लहानाचं मोठं करत असताना त्या आईच्या मनामध्ये त्या बालकाविषयी, त्या बालिकेविषयी, त्या बाळाविषयी, त्या मुलाविषयी जी काही मैत्रीची भावना असते, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, माझं बाळ आहे,
तर अशा पद्धतीने तिच्या मनामध्ये जो काही मैत्रीचा ओलावा असतो, तर अशा प्रकारची मैत्री आपण राहत असलेल्या परिवारामध्ये, आपण राहत असलेल्या कुटुंबामध्ये, आपण कार्य करत असलेल्या क्षेत्रामध्ये, आपण कार्य करत असलेल्या संस्थेमध्ये, आपण कार्य करत असलेल्या संघटनेमध्ये अशा प्रकारची जर आपण मैत्री भावना ट्रीट केली आणि तशा प्रकारचा मैत्रीचा आशय आपण इतर लोकांपर्यंत जर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न केला, तर त्याही लोकांच्या जीवनामध्ये अशा प्रकारे त्यांचा विकास, त्यांची प्रगती होऊ शकते आणि ते धम्माच्या मार्गावरती आचरण करून भगवान बुद्धांनी जो काही मानवी कल्याणार्थ, मानवाच्या उत्थानाकरता, मानवाच्या विकासाकरता, मानवाच्या कल्याणाकरता सर्वोपयोगी अशा प्रकारची धम्मदेशना दिली आहे, धम्मोपदेश दिला आहे, तशा प्रकारची शिकवण दिली आहे. तर ती शिकवण देखील आपल्याला समजण्यासाठी या बाबीचा लाभ होऊ शकतो आणि आपलं कार्य, त्या कार्यामध्ये म्हणजे वेग देखील, गती देखील आपण अशा प्रकारे वाढवू शकतो. कारण की एकमेकाला जर आपण समजून घेतलं, एकमेकाला आपण जाणून घेतलं, तर कोणतंही कठीण कार्य असेल, कोणतीही कठीण बाब असेल, ती देखील आपण सहजपणे तिला म्हणजे पूर्णत्वाकडे नेऊ शकतो. तर एवढं मोठं सामर्थ्य जे आहे भगवान बुद्धाने सांगितलेल्या मैत्री बलामध्ये आहे, मैत्री भावनेमध्ये आहे. तर तशा प्रकारची मैत्री भावना आपण विकसित करणे, दृढ करणे आणि आपला सर्वांगीण विकास, परिवाराचा विकास, धार्मिक प्रगती, सामाजिक प्रगती, आर्थिक प्रगती, शैक्षणिक प्रगती किंवा इतर जे काही ज्या क्षेत्रामध्ये आपलं जे काही ज्ञान आहे त्या क्षेत्रामध्ये आपण काम करताना देखील तिथे देखील ही बाब आपल्याला अशा प्रकारे पूरक ठरू शकते. आणि सुरुवातला जे काही बुद्धवंदना एका मुलीने घेतली त्यामध्ये सज्ज वजन हा शब्द तिने वापरला. धम्मवंदना ज्यांनी म्हटली संगमत बरोबर म्हटलं आहे, परंतु बुद्धवंदनेमध्ये म्हणताना तिने सज्ज वजन असा शब्द प्रयत्न केला आहे, म्हणजे अशा प्रकारे उच्चारण केला आहे. परंतु ते आहे सच्च वजन, ह्या सत्यवचनाने आमचं कल्याण होत. सज्ज वजन म्हटलं तर त्याचा अर्थ पूर्ण बदलून जाईल. तर ज्या बाबी आहेत, कधी कधी पुस्तकामध्ये देखील अनेक जे काही संपादक आहेत अशा प्रकारे सुधारणा करीत नाही, म्हणून काही काही लोकांकडे जे पुस्तक असते त्या पुस्तकामध्ये देखील अशा प्रकारे होऊ शकते चुका, परंतु त्या चुका आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर ज्यावेळेस पुष्पपूजा, प्रदीप पूजा, सुगंधी पूजा झाल्यानंतर तुम्ही म्हणता बुद्धंच धम्मंच, बुद्धंच धम्मंच शब्द धम्मंच आहे, बुद्धं धम्मंच, बुद्धंच असा शब्द नाही आहे. कारण ज्यावेळेस आपण दोन बाबी बोलतो आणि तिसऱ्यांदा म्हणतो आणि, तिसरी जर त्याला दोन बाब असेल म्हणजे जुडलेली बाब असेल त्याला म्हणतो आपण आणि किंवा व म्हणतो. म्हणून बुद्धं धम्मंच संघ अशा प्रकारे तो म्हणजे अशा प्रकारचं उच्चारण आपण करायला पाहिजे. तर ह्या ज्या काही छोट्या छोट्या बाबी आहेत त्या म्हणजे सुधारण्याचा प्रयत्न करणे, कारण त्यापासून आपण जो काही वातावरणामध्ये त्याचा परिणाम होत असतो. जर आपण अर्थपूर्वक बोलणार आपल्या वाणीमधून तशा प्रकारे अर्थपूर्वक त्याचा परिणाम देखील निघत असतो, परंतु जर आपण उलट रूपाने बोलणार त्याचा परिणाम आपल्याला दिसून येऊ शकत नाही. तर हे बुद्ध वचन आहे आणि बुद्धाचा आपण यामधून गुणगौरव करीत असतो आणि तशा प्रकारे आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये नवीन ऊर्जा, नवीन चेतना देखील निर्माण होत असते. तर ह्या बाबी आपण समजून घेण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जीवनामध्ये मैत्री भावना वाढवून आपले जे काही प्रलंबित कामं आहेत अशा प्रकारचे प्रलंबित कामं राहू नयेत, त्यासाठी आपण मैत्री भावनेला अधिकाधिक प्रमाणामध्ये आपल्या जीवनामध्ये आपण विकसित केलं तर आपण प्रत्येक बाब जे आहे सहजपणे आणि कोणत्याही प्रकारे त्याला म्हणजे अडथळे न येता ती सहजपणे आपण पूर्णत्वाकडे येऊ शकतो. अशा प्रकारे भगवान बुद्धाने सांगितल्या मैत्री बलाचं महत्त्व म्हणजे आजही आहे, त्याही काळ होतं आणि उद्या देखील राहणार आहे. तर आपण धम्मदेशला या ठिकाणी श्रवण केले आहे, तर आपल्या सर्वांच्या प्रती ते मंगलमैत्री करतो आणि सर्वांच्या प्रती बुद्ध, धम्म आणि संघ या जतन भावे आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, आरोग्य, भाग्य, संपत्ती लाभो ही आपल्या सर्वांच्या प्रती मंगल कामना करतो आणि इथेच माझं
धम्मभाष्य संपवितो सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम, भवतु सब्बमंगलम. साधू. साधू 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 साधू. साधू क्या बात आहे. खूप खूप धन्यवाद भंतेजी. हा विषय खरंच खूप म्हणजे एकदम मिळता जुळता असा आहे की बरेच संघटना काम करत असतात धार्मिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात. खूप संघटना काम करत असतात. काही लोक येतात, काही लोक सोडून जातात, गटामध्ये गट पडत जातो. तर ह्या सगळ्या गोष्टींना जर बांधून ठेवणारी गोष्ट असेल तर एकमेकांमध्ये विश्वास असणे, मैत्री भावना असणे, आणि तेव्हा जाऊनच खूप सारे कामं होऊ शकतात. हा विषय खूपच एकदम रिलेव्हंट होता. खूप छान. खूप खूप धन्यवाद भंतेजी या धम्म दिसण्यासाठी. आपण मैत्री भावनेचे आपण या ठिकाणी जे फायदे आहेत आपण या ठिकाणी दाखवलेत, आणि ज्या मायनर चुका असतात आपल्या पूजा मंदिरामध्ये ते अर्थ बिघडवून टाकतात ते सुद्धा आपण या ठिकाणी सांगितलं भंतेजी. आणि फीडबॅक देणं, चुकी दाखवणे, ते पण मैत्री रूपाने, हे खूपच महत्वाचं आहे. एखादी संघटना जेव्हा काम करत असते, एखादा ग्रुप जेव्हा काम करत असतो, तेव्हा त्यांची कामाची गती ही मंदावू नये आणि काम सतत प्रमाणे ते चांगल्या प्रकारे करत राहू. या गोष्टी खरंच खूप महत्वाच्या आहेत. खूप खूप धन्यवाद भंतेजी. आता हो निवांशी एक मिनिट हा. आता थांब ना थांब. ओके, आता काही लोकांना जर काही प्रश्न विचारायचे असतील आजच्या विषयाच्या संदर्भात, ठीक आहे, तर आपण विचारू शकतात. भंतेने आता मैत्रीबद्दल सांगितलंय, पूजा वंदनेबद्दल सांगितलंय. अजून काही प्रश्न असेल तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. हा, निवांशी. भंतेची निवांशी फक्त 7 वर्षाची मुलगी आहे. तिने आज पंचशील याचना म्हटलेली भंतेची, आणि ऑलमोस्ट खूप सारी पूजा वंदना मुलांचे पाठ आहे. हा निवांशी बोल. सर मैं ना कल विहार में गई थी, उधर मैंने ना ये इसके ऊपर ही सुना था. किसके ऊपर? मैत्री सूत्र के ऊपर? अच्छा नहीं मतलब दिखाया गया था बुक ओ, में से. अच्छा और अच्छा मैंने ठीक. पूजा अंजना पे भी ली थी. व्हेरी गुड. खूप छान खूप छान. पूजा वंदना पाठ झाली तर मुलं कोणत्या पण कार्यक्रमात जातात, बर्थडे मध्ये जातात, आता यांनाच पुढे करतात पूजा वंदना म्हणायला. खूप छान खूप छान. एक प्रश्न आलाय म्हणते जे ऑफिस स्टाफ मध्ये नेहमी वाद होत असतात. ओके, आपला पॉइंट समोरच्याला नेहमी चुकीचा ठेवतात आणि वाद करतात. मग हा बरोबर, की आपला पॉइंट जो असतो तो समोरच्या व्यक्ती नेहमी चुकीचा आहे किंवा आपण चुकीचे आहोत असं होतं. आणि म्हणजे बऱ्याचदा मग असं त्याला आपण कम्युनिकेशन गॅप नाही पडणार, पण कोणी कोणी असं इंटेन्शनली पण करत असतं, समजा की आपली चूक दाखवणे, आणि मग समोरच्याला बाबा तू कमी आहे किंवा तुझ्यामध्ये काहीतरी कमी आहे असं नेहमी दाखवत असतात ऑफिसमध्ये. आणि त्याच्यामुळे मग आपली चित्ताची भावना म्हणजे आपलं चित्त दूषित होतं. मग याच्यावरती आपण काय, म्हणजे त्यावेळेस आपला अप्रोच कसा असला पाहिजे म्हणते ऑफिस मधल्या लोकांसाठी? म्हणजे अनेक ठिकाणी आपण जे बोलून जातो, अनेकदा चुकीचं देखील बोलून जातो, परंतु आपण आपली चूक, आपण आपले शब्द मागे घेण्यासाठी आपली कमजोरी जी आहे आपण दाखवत नाही. तर आपली कमजोरी आणखी दडपविण्यासाठी दुसऱ्या 10 गोष्टी आपण बोलतो, आणि 10 गोष्टी बोलून तशा प्रकारे त्या म्हणजे लोकांमध्ये वातावरण देखील तयार करतो की मीच म्हणजे खरा आहे. परंतु आपण आपली चूक जी आहे हे स्वीकारत नाही. तर सर्वप्रथम चूक जरी तुम्हाला स्वीकारायची असेल, त्यासाठी देखील तिथे तुम्हाला एकमेकाला समजून घेणं आवश्यक आहे, एकमेकांबद्दल मैत्री वाढवणं आवश्यक आहे. किंवा जो म्हणजे 10 लोकांमध्ये त्याला समजून सांगण्यासाठी आपल्याला म्हणजे काही अडचणी असतील तर त्याला आपण एकांतामध्ये देखील समजून त्याला सांगता येऊ शकते. जी. तर त्या 10 लोकांमध्ये त्याचे म्हणजे इंटेन्शन जे आहे, इंटेन्शन वाढल्यानंतर आपणही आपलं इंटेन्शन वाढवणे, तर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकार म्हणजे पॉझिटिव्ह असा परिणाम दिसून येत नाही. कारण दोघांचं इंटेन्शन वाढलं, दोघांमध्ये राग भावना वाढली, दोघांमध्ये द्वेष भावना वाढते, आणि त्याचं मग स्वरूप आणखी मग पुढे वाढत जातं. तर त्यासाठी शक्यतोवर त्याची जी काही चूक असेल ती चूक लक्षात आणून देणे, आणि 4 लोकांमध्ये तो मान्य करायला तयार नसेल, त्याला समजून घ्यायला तयार नसेल, त्याला एकांतामध्ये जर तो येण्यास तयार असेल, त्या एकाला एकांतामध्ये घेऊन देखील तुम्ही समजावून सांगू शकता. अशा प्रकारे त्यावरती आपण म्हणजे उपाययोजना करू जे शकतो. जे म्हणते जे, आणि एकदम मला मिळता जुळता असं होईल म्हणते जे
की समजा की कोणी मुद्दामून आपल्या चुका काढत असतो. म्हणजे हो कसं हो ऑफिसमध्ये बरंच सारे कॉम्पिटिशन असतं. हो समोरचा हो व्यक्ती किंवा हे चुकलंय हे चुकलंय किंवा हे बरोबर नाहीये किंवा जर एखादी फाईल पुढे पाठवायची आहे, चुकी नसताना पुन्हा एकदा चेक कर, पुन्हा एकदा बघ. मग असं असताना मन दूषित होतं. मग मग आपण जरी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तर तो म्हणजे तो नाही समजणार. मग अशा वेळेस चित्त अजून खराब होतं. मग त्या ठिकाणी जी तर आपण ज्या ठिकाणी काम करतो तर त्या ठिकाणी सर्वप्रथम आपल्या मनामध्ये अशा प्रकारची भावना ठेवली पाहिजे की आपलं हे माझं दैनंदिन हे काम आहे आणि दैनंदिन काम असल्यामुळे मला ते करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे अनाकारी करू नये. ज्यावेळेस आपण अनाकारी करतो, अनाकारी केल्यामुळे ते कामं प्रलंबित राहतात. तर जेव्हाचं काम ज्यावेळेस करायला पाहिजे त्यावेळेस आपण ते करून त्याला म्हणजे ठीक स्वरूप म्हणजे देण्याचं गरजेचं आहे. जी जी म्हणते जी 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 ठीक आहे. समीक्षा मधुरा काहीतरी प्रश्न विचारतायत. काय समीक्षा मधुरा? बावी बावी बोल. हो ते बनतेजी बोलत होते ना 22 तर मग त्याचा अर्थ काय होतो? बावी 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 कोणता शब्द? काय होता रेफरन्स बाळा? ते नाही का बद्दल म्हणजे ते बद्दल होत त्याच्या मिनिंग बाबी म्हणजे बद्दल. बावी. ओके. अच्छा ठीक आहे, मला कळलंच नाही प्रश्न. ठीक आहे, आपण बोलूया. अजून कोणाला विचारायचे प्रश्न? नवीन लोकांपैकी बरेच नवीन लोक जॉईन झाले आहेत. ठीक आहे ठीक आहे. ओके ठीक आहे. खूप खूप धन्यवाद म्हणते जी. तर बघा हा हा बोल निवांशी. आपने मैत्री भावना में से हमने मैत्री भावना देखी थी ना, हा हा फिर वो अभी वही रिपीट करिए क्या? नाही मैत्री आपण आपण मैत्री भावना आपण जी मैत्री गाथा बघितली ना त्याची एक गाथा बनते आता आपल्याला सांगितलं. ठीक आहे. माता यथा नियं पुत्तन आयुषा एक पुत्तन अनुरखे एवं हि सर्वभूतेषु मानसं भावये अप्रियमाण. क्वेश्चन आहे एक मिनिट. ठीक आहे. ओके मला वाटतं मी प्रश्न जे याच्यामध्ये श्रद्धाताईचा क्वेश्चन आहे वर. श्रद्धाताईंनी प्रश्न विचारलाय का? हो दादा. हा अच्छा जी हा सहनशक्ती म्हणते जी प्रश्न असा आलाय की सहनशक्ती हा एक खूप मोठा पॉझिटिव्ह ऍस्पेक्ट आहे बुद्धिझम मध्ये. आणि मग सहनशक्ती नेमकं काय, ही एक पारमी आहे का आणि कशा प्रकारे आपण त्याचं पालन करू शकतो, हे कशा प्रकारे आपल्याला फायदेशीर असू शकते. समजा आपण परिवारामध्ये म्हणा किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करीत आहोत. तर काम करत असताना कोणाचं अचानकपणे इंटेन्शन वाढलं असेल तर आपणही आपलं इंटेन्शन न वाढवता कमीत कमी म्हणजे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून 20 मिनिट त्या व्यक्तीच्या समोरून तुम्ही आपल्याला बाजूला सारलं तर 20 मिनिटानंतर जे काही त्यांच्या मनामध्ये विचार असेल, कुठलाही उलटसुलट जे काही असेल तर तो विचार निघून जातो आणि आपले मन जे आहे शांत होऊ शकते. असा मानसशास्त्रीय दृष्टिकोन आहे. म्हणजे 20 मिनिट आहे. 20 मिनिटासाठी आपण आपल्याला बाजूला सारणे गरजेचं आहे. हीच आपली म्हणजे सहनशीलता आहे. जर आपण ते ओळखून नाही घेतलं तर समोरची व्यक्ती पण बोलणार आणि आपणही त्याचा म्हणजे प्रत्युत्तर देत राहणार. याच्यामधून असं काही निष्पन्न होऊ जी शकत नाही. कारण जी दोघांचंही म्हणजे टेन्शन वाढत वाढत जाऊ शकतं. जी म्हणते तर जी जी त्यासाठी 20 मिनिटाकरता आपल्याला म्हणजे स्वतःला म्हणजे सावरणे आणि बाजूला कर त्या व्यक्तीच्या डोळ्यासमोर आपण थोडंसं बाजूला राहणं. बरोबर बरोबर. खूप छान म्हणते जी. ठीक आहे. ओके सहनशक्ती म्हणजे खंती. ओके खंती पारामी सुद्धा येते. हा म्हणते बरोबर ना? 10 पारामी मध्ये खंती पारामी सुद्धा आहे. खूप छान. ओके अजून कोणाला विचारायचं विचारू शकतात. ठीक आहे ठीक आहे. अजिबात संकोच करू नका.
आपण क्लास बद्दल सुद्धा विचारू शकतात, बनतेना सुद्धा पूजा वंदने संबंधी किंवा इतर काही विषय असेल तर आपण विचारू शकतात. ठीक आहे. मी चालेल. बनतेजी, आपण थोडस म्हणजे आता गृहस्थ जीवन जगत असताना शील पालन करणं आणि त्याचबरोबर अष्टशिलाचं पण पालन करणं आता वर्षापास सुरू आहे. बरेच लोक अष्टशील पालन करण्याचा प्रयत्न करतात आणि काही असं आहे की मग आम्हाला जमणारच नाहीये, ऑफिसमुळे जमणार नाहीये किंवा खूप सारे कामं आहेत त्याच्यामुळे अष्टशील पालन करायला जमणार नाहीये. मग जर आधीच असा विचार केला की हो जमणार नाहीये, मग बरेच सारे लोक अष्टशील घेतच नाही, बरोबर, किंवा म्हणजे शिलाचं पालन करण्यामध्ये बरेच सारे अडथळे येतात. तर एक गृहस्थ म्हणून की शील पालन करणं किती महत्वाचं आणि अख्ख्या धर्माची सुरुवात जर शिलापासून होत असेल, मग आपण शील पालन करण्यासाठी आपण किती प्रयत्न केले पाहिजे म्हणते थोडस याच्यावरती सांगा. सर्वप्रथम आपण तिकडे तिकडे बोलताना, उच्चारण करताना, संबोधताना सरळ सरळ आपण उपासक म्हणून बोलत जातो, उपासिका पण बनतो. पण ज्या तोपर्यंत तुम्ही पंचशील आहे किंवा ज्या दिवशी उपोषक दिन असतो, पौर्णिमा, अमावस्या, अष्टमी, कारण अष्टमी दोन येतात, एक अमावस्यानंतर आणि एक पौर्णिमेनंतर. तर असे म्हणजे महिन्यातून 4 उपोषक दिन येत असतात. तर त्या दिवशी ज्या लोकांना म्हणजे शक्य आहे किंवा ज्या लोकांना म्हणजे प्रयत्न करायचा आहे, दररोज आपण 5 शील घेतो. तर 5 शील घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय बदल वाटतो, काय परिवर्तन वाटते, आपल्याला आपल्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचे समाधान शील पालनामुळे मिळू शकते, किंवा सुखाने झोप येणे किंवा मनामध्ये अतिशय प्रसन्नतेचे भाव निर्माण होणे, तर हे शील पालनामुळे आपल्याला होऊ शकतात. किंवा आरोग्यामध्ये काही तुम्हाला म्हणजे शारीरिक काही अडचणी असतील तर ते देखील दररोज आपण 5 शील घेतो आणि ज्या दिवशी 8 शील ग्रहण करतो, तर त्या दिवशी आणि दररोजच्या इतर दिवशी जे काही म्हणजे आपल्या शरीरामध्ये, मनामध्ये जे काही बदल जे आहेत, जर आपण स्वतःचा अभ्यास केला तर त्या बाबी आपल्याला म्हणजे समजून घेता येऊ शकतात. परंतु अनेकदा आपण स्वतःकडे आपण लक्ष देत नाही. काम करणारे असतील म्हणजे म्हणतात नोकरी धंद्या संदर्भात विचार करतात, किंवा परिवारामध्ये राहत असताना परिवारातील सदस्य आहेत, मेंबर आहेत, पती आहेत, मुलं आहेत, त्यांचं शिक्षण आहे, त्यांच्या समस्या आहेत, यावरती मनुष्य आपलं पूर्ण लक्ष केंद्रित करतो. परंतु स्वतःवरती आपण लक्ष देत नाही. तर ते लक्ष न दिल्यामुळे आपण काय करत आहोत, काय नाही करत आहोत, आपल्यामध्ये काय बदल झाला आहे, काय बदल नाही झाला आहे, हे देखील आपल्याला समजून घेता येऊ शकत नाही. तर त्यासाठी स्वतःकरता देखील आपण वेळ काढणं गरजेचं आहे. जे 24 तास आहेत, 24 तासापैकी तुम्ही अर्धा तास म्हणा, 1 तास म्हणा, स्वतःकरता देखील आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळेस म्हणजे 5 शील ग्रहण करून आणि अष्टशील ग्रहण करून शारीरिक, मानसिक जो काही बदल तुम्हाला म्हणजे दिसून येतो, तर त्यावेळेस आपण स्वतःवरती चिंतन करतो, त्यावेळेस ह्या बाबी आपल्याला म्हणजे अभ्यासता येऊ शकतात. तर त्यासाठी आपण स्वतःचा वेळ काढणं देखील गरजेचं आहे. जी म्हणते जी, धन्यवाद धन्यवाद म्हणते जी. एक छोटी उपासिकाने प्रश्न विचारलाय की वर्ण गंध गुणोपेतम ही गाथा म्हणण्याचे नेमकं कारण काय, ही गाथा का घेतली पाहिजे? वेगवेगळ्या प्रकारचे सुगंधित द्रव्य आहेत. कारण बुद्ध जे आहे ते सामान्य हे नाही आहे. याही बुद्धापूर्वी 6 म्हणजे सम्यक संबुद्ध होऊन गेले आहेत. बुद्ध हे 7वे सम्यक संबुद्ध. तसे एकूण 28 बुद्ध आहेत. तर 28 बुद्धामध्ये प्रत्येक बुद्ध आहेत, स्रोत बुद्ध आहेत. तर प्रत्येक बुद्ध आणि स्रोत बुद्ध जे आहेत त्यांनी जे काही ज्ञान ग्रहण केलं, ज्ञान संपादन केलं, तर त्या ज्ञानाचा फायदा त्यांनी स्वतः करता केला. तशा प्रकारे भगवान बुद्धाला देखील म्हणजे प्रश्न पडला होता की मी जे काही हे ज्ञान शोधून काढलं आहे, तर हे ज्ञान सर्वसामान्य लोकांना उपयोगी पडेल का नाही पडेल.
लोक याला गांभीर्याने घेतील का नाही घेतील. तर अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक बुद्ध सर्व बुद्ध यांच्या मनामध्ये येऊ शकतो आणि त्यानुसार त्यांनी तशा प्रकारे केलं. परंतु हे बुद्ध वंदना आज जे आपण म्हणतो, ही बुद्ध वंदना ही काही 2500 वर्षापूर्वी मर्यादित नाही आहे. कारण भगवान बुद्ध यांचा धम्म जो ग्रंथ आहे, त्यावेळेस भगवान बुद्धाची व भिक्खू संघाची कपिलवस्तूला प्रथम भेट होते. त्यावेळेस भगवान बुद्ध कपिलवस्तूला म्हणजे पदार्पण केल्यानंतर ते भिक्षा करता जात असतात. तर भिक्षा करता जात असताना त्यांच्या ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला तिथून देखील ते जातात. त्यावेळेस ती जी नौकराणी असते, दासी असते, ती दासी शिळं अन्न जे आहे ते बाहेर टाकण्यासाठी जात असते. तर त्यावेळेस भगवान बुद्ध त्या दासीला म्हणतात की ते बाहेर खाली उघड्यावर टाकण्यापेक्षा माझ्या पात्रामध्ये तर त्यावेळेस तिला भास होतो की हे सिद्धार्थ गौतम आहेत, राजपुत्र आहेत, म्हणून ती घाईघाईने राजा शुद्धोधनाकडे जाते. तर त्यावेळेस राजा शुद्धोधन जे आहे भगवान बुद्धाला घरामध्ये म्हणजे राजवाड्यामध्ये बोलवतात आणि बोलवल्यानंतर भगवान बुद्धाला प्रणाम अभिवादन केल्यानंतर ते सांगतात की तुम्ही राजपुत्र आहात आणि आपला राजधर्म आहे, भिक्षा मागणं हा आपला धर्म नाही. त्यावेळेस भगवान बुद्ध काय म्हणतात, मी बुद्धाचा वंशज आहे, म्हणजे बुद्धापूर्वी बुद्ध होऊन गेले आहेत. तर त्या सर्व बुद्धाची आपण वेगवेगळ्या सुगंधित द्रव्याने, पुष्पाने, धुपाने, दीपाने पूजा करणे. अशा प्रकारे वर्णगंध गुणोपेतन कीर्तन कुसुमसं. जय म्हणते जय. धन्यवाद म्हणते. अजून कोणी विचारेल प्रश्न? प्रश्न नसतील तर आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करूया या ठिकाणी. अजून आपण 1 मिनिट थांबूया. कोणाचा प्रश्न असेल तर विचारा, संकोच ठेवू नका, आपण विचारू शकतात. ठीक आहे. एका प्रश्न असा आहे पण त्याची गाथा आणि सुत्त हे गाथा जी आहे 2 लाईनची 3 लाईनची गाथा असते. सुत्त जे आहे तो उपदेश भिक्षूंना केला असेल, भिक्षूंना केला असेल, उपासकांना केला असेल, उपासिकांना केला असेल, राजाला केला असेल किंवा व्यापाऱ्यांना केला असेल किंवा शेतकऱ्यांना केला असेल तर तो सुत्ताच्या रूपाने म्हणजे पूर्ण एक चॅप्टर म्हटलं तर सुत्त झालं. त्यातल्या काही ओळी झाल्यात समजा, ओके, 2 ओळ्या 4 ओळ्या तर त्या गाथा झाल्यात असं आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद भंतेजी. मी धम्म संघातर्फे आमच्या सगळ्या या संघातर्फे आपलं खूप खूप धन्यवाद देतो भंतेजी. आपण वेळात वेळ काढून आलात, आपण आम्हाला शील दिलं, धम्मदेशना दिली भंतेजी, आम्हाला धम्म समजण्यासाठी आपण आम्हाला मदत केली. या पुण्याच्या प्रतापाने आमचं मंगलो कल्याण भंतेजी. आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. आपण भंतेजी आम्हाला आशीर्वाद देऊन आपण आजचा हा कार्यक्रम संपूया भंतेजी. जय भंतेजी. सप्परोगो विनिमुक्तो सप्प संता भवान्वितो सप्प वेरमते कंतो निभृतो चतुवां भव इच्छितां पतितां तुण्यां क्षिप्पमेव समिच्छतु सप्पे पुरेन्तु चित्तसंखप्पा छन्दो पनरस्तो यथा मणिज्योतिरसो यथा सब्बीतियो विवर्धन्तो सप्परोगो विनाशतु पाते भवत्वन्तरायो सुखे दीर्घायुको भव आयु आरोग्य संपत्ति सद्ग संपत्तिरेव च अतो निप्पाण संपत्ति इमिनाते समिद्धतु अभिवादनशीलिस्स नित्यं वधापचायिनो चत्तारो धम्मं वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं भवतु सप्पमङ्गलं रक्षन्तु सप्पदेवता सप्पबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सप्पमङ्गलं रक्षन्तु सप्पदेवता सप्पधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सप्पमङ्गलं रक्षन्तु सप्पदेवता
तब्ब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते साधु 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 साधू 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 खूप खूप धन्यवाद बनतेजी खूप खूप धन्यवाद मी